2 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर वाल्मिकांना ज्यांच्यावर CID आणि SITच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं तर त्यांना आता बीडच्या जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। मात्र 2 दिवसापूर्वी पाहिलं तर हेच वाल्मिकांना ज्या जिल्हा चिकित्सा या ठिकाणी पोटदुखीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं। त्यानंतर पाहिलं तर वाल्मिकांना ज्यांच्या 2 दिवस उपचार करण्यात पुन्हा त्यांना वापस जेलमध्ये हटवण्यात आलं होतं। मात्र काल सामाजिक कार्यकर्ता अंजली दमयानिया यांनी काल जिल्हा चिकित्सा यांच्यावर आरोप करण्यात आले की अशोक थोरात यांच्यावर की या संदर्भामध्ये एक्सपर्ट पोस्ट केली आहे की हॉटेल पियुष इन अंबाजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे यांची चौकशी झाली पाहिजे। या मागणीसाठी दमाले यांनी काल जिल्हा चिकित्सेवर मोठा आरोप केल्यानंतर आपण पोस्ट हेच हॉटेल आहे ज्या ठिकाणी पियुष इन जे अशोक थोरात यांच्या नातेवाईकाचं आहे आणि हे अंबाजोगाई येथे असल्यामुळे आता पोस्ट आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वी पाहिलं तर अशोक थोरात हे नाशिक येथील कार्यकर्ते होते। त्यानंतर पाहिलं तर बीडला त्यांची बदली करण्यात आली होती। पुन्हा एकदा ते वापस बीडला बदली करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता सकाळी जे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमले यांनी पोस्ट केली होती त्यानुसार पाहिलं तर हॉटेल इन यांची चौकशी झाली पाहिजे आणि या संदर्भात पाहिलं तर आम्ही त्याच्या नातेवाईकाशी आता पोहोचले होते। त्याच्या नातेवाईकाशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला मग त्याचे नातेवाईक कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत। कॅमेरापर्सन आप्पासाहेब मोगसह मी संभाजी मुंडे TV9 मराठी अंबाजोगाई बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।